आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा चकमक। इराणनं अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ला केल्याचा अमेरिकेचा दावा। इराणनं केलेला हल्ला अमेरिकन सैन्याने परतवून लावला। इराणनं करारावर स्वाक्षरी न केल्यास भीषण हल्ले करू, ट्रम्प यांचा इशारा। ओंदुकराच्या बँक लॉकरमध्ये आढळले 3 कोटींचे दागिने, 5 लाखांचं परकीय चलनही ईडीनं केलं जप्त। 1,10,00,000चे सोन्याचे दागिने, 1,59,00,000चे चांदीचे दागिने जप्त, 5,19,000चं परकीय चलन लॉकरमधून जप्त। माढ्यातील दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात। आढे गावातून वीरकर महाराजासह त्याच्या भावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक। आज न्यायालयामध्ये हजर करणार। भोंदूनं आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची माहिती। नसरापूर अत्याचार प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर। मुलीच्या शरीरावर टणक हत्यारानं वार। शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या। नसरापूर प्रकरणातील आरोपीनं आणखी मुलींवर अत्याचार केला का, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती। आरोपी भीमराव कांबळे अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये कारागृहात होता। कारागृहातून बाहेर आल्यानंतर अशी काही कृत्य केली आहेत का, याचा तपास सुरू असल्याची माहिती। नसरापूर घटनेतील आरोपीला ठेचून काढा, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची मागणी। आरोपीला लोकांच्या ताब्यात देऊन मारलं पाहिजे, तरडे यांचा संताप। पुण्यामध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना। सोरतापडवाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांकडून अत्याचार। पुण्यातल्या उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलीला निर्जन स्थळी नेत नराधमांकडून अत्याचार। पुण्यातल्या गणेश पेठेमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। 46 वर्षीय आरोपीनं चॉकलेट देण्याच्या आमिषाला मुलीला दुकानामध्ये बोलावत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मुलीनं आडावडा करत स्वतःची सुटका करून घेतली। आरोपी दुकानदार ताब्यात। हेऊर प्रकरणातील आरोपी विरोधात 24 तासामध्ये आरोपपत्र दाखल। लहान मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न। पोलिसांकडून प्रकरण जलद गतीनं चालवण्यासाठी तातडीनं प्रक्रिया। श्रीधर लिंबाजी कांबळे असं आरोपीचं नाव।